मित्रांनो, खास आपल्या फॉलोअर्ससाठी, सबस्क्रायबर्ससाठी आपण एक कंटेंट तयार करत आहोत. तर बरेचसे आता तुम्हाला Instagram, Facebookवरती चॅनल्स दिसतील किंवा YouTubeला जिथे शेळीपालनची माहिती सांगतात. परंतु ती सर्व काही माहिती वरवरची असते. तर आपण जे काही शेळीपालन करताना चुका वगैरे केलेल्या आहेत, रोजच्या मिस्टेक्स किंवा कशा चुकांमधून आपण पुढे आलेलो आहोत, तर याबद्दल आपण माहिती देणार आहोत. तर याच सिरीजसाठी तुम्ही या चॅनलला फॉलो वगैरे करा. तर मोस्टली सक्सेसपेक्षा जर चुका सांगितल्या तर यातून लोक वगैरे शिकतात. तर बऱ्यापैकी आपण ऑलरेडी व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत आणि ह्याच्यातीलच काही चुका वगैरे जर असतील तर एक चूक तर मी सांगितलेलीच आहे की ज्यावेळेस शेळी येते आणि त्याचं लहान पिल्लं वगैरे होतात तर त्यावेळेस 15 ते 20 दिवस त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांची काळजी नाही घेतली तर आता हा चांगला शेळ्यांचा किंवा पिल्लांचा स्टॉक दिसतोय. परंतु आमच्या वरच्या कप्प्यामध्ये अशी काही 3 पिल्लं आहेत. त्यांना 3-4 महिने झालं तरी त्यांचं वजन वाढ वगैरे अजिबात झालेली नाही. तर त्यांना एक राईट दूध देणं गरजेचं आहे. जर एक शेळी दूध देत नसेल तरी बाहेरून दूध आणून देणं ही त्यांना गरजेचं आहे. 1 महिना तरी त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि अशा पिल्लांसाठी व्यवस्थित खुराक वगैरे देणं खूप गरजेचं आहे. दुसरं मिस्टेक मित्रांनो, ज्यावेळेस पावसाळा वगैरे येतो त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यासाठी PPR लस वगैरे करणं खूप गरजेचं आहे. कारण एकदा जर तो आजार आला तर शेळ्या अजिबात राहतच नाहीत किंवा मरू शकतात आणि सर्व तुमचं शेड वगैरे खाली होऊ शकतात. तर ती लस तुम्ही करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांना माहीत नाही की PPR लस कुठून आणायची. तर त्यासाठी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधून म्हणजे गव्हर्नमेंटवाले डॉक्टर्स वगैरे येतात. तर आपल्या शेडमध्ये आपण त्यांना फक्त ₹500 दिले की हे सर्व जे काही शेड आहेत त्यांना ते कम्प्लिटली PPR लस देतात, टोचून देतात. तर एवढं गव्हर्नमेंट पण फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. तर त्याचाही तुम्ही फायदा घेतला पाहिजे. शेतामध्ये आपली व्हिडिओ शूटिंग सुरू आहे. तुतीबद्दल माहिती सांगत असतानाच अचानक पाऊस यायला सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्हाला मधूनच व्हिडिओ शूटिंग कट करून जावं लागेल. परंतु ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण खूप दिवस झालं पाऊस काही येणं झालं आहे. एवढं नुसतं आभाळ वगैरे येते. आताही जरी बघितलं तर तुम्ही बघाल नुसतं इकडे वारं सुटले. पण हा जो काय पाऊस येतोय हा थोडा आल्यासारखा होतोय आणि एकदा का थोड्या जरा निघून गेला पाऊस परत निघून जातोय. जमीन जरी बघितली थोडं जरी हे पायाने जरी हे असं केलं तरी तुम्हाला अक्षरशः तिथं वाळली जमीन दिसेल आणि जो काय पाऊस तुम्हाला आला म्हणत होतो तो पाऊस परत गेलेला आहे. म्हणजे एवढे इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची अवस्था बेकार आहे. कारण जुलै महिना संपला, जून जुलै 2 महिने तर संपले. ऑगस्ट सप्टेंबरच. आज आहे आषाढी एकादशी आणि त्यावेळेस तरी पाऊस पुण्यामध्ये वगैरे पाऊस जोरात सुरू आहे.
आपल्यासारखं पुणे सोलापूर येणं जाणं सुरू राहतं आहे. तर इकडे काय तसा पाऊस येणं झाला आहे. बाकी जे काय पिकं वगैरे आहेत ते पावसाची वाट बघतायत. आपला थोडासा ऊस वगैरे होता, तर त्याला ड्रीपवर सध्या कसं तरी जगवायचं सुरू आहे. आणि जे काय आपण शेळ्यांसाठी वगैरे वैरण केली होती ते ही ड्रीपवर आहे. तसं पाण्याचा काही विषय नाही, पण आपलं दुसऱ्या शेतात वगैरे जे काही धान्य आहे तिकडे मात्र पाऊस लागत होता, त्याचीच पूर्तता कमी होईल. तर बघूया तुमच्याकडे वगैरे कसा पाऊस आहे सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती कोणता कंटेंट बघता, म्हणजे शेळीपालनविषयी शेतीविषयी जे मार्गदर्शन केले ते तुम्हाला आवडतं का? तुमच्या काही डाऊट्स किंवा क्वेश्चन्स किंवा व्हिडिओसाठी काही सुधारणा करायची असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर ॲक्शन घेऊ. थँक्यू. मित्रांनो, खास आपल्या फॉलोअर्ससाठी, सबस्क्रायबर्ससाठी आपण एक कंटेंट तयार करत आहोत. तर बरेचशा आता तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकवरती चॅनल्स दिसतील किंवा यूट्यूबला जिथे शेळीपालनची माहिती सांगतात, परंतु ती सर्व काही माहिती बरोबरची असते. तर आपण जे काही शेळीपालन करताना चुका वगैरे केलेल्या आहेत, रोजच्या मिस्टेक्स किंवा कशा चुकामधून आपण पुढे आलेलो आहोत, तर याबद्दल आपण माहिती देणार आहोत. तर याच सिरीजसाठी तुम्ही या चॅनलला फॉलो वगैरे करा. तर मोस्टली सक्सेसपेक्षा जर चुका सांगितल्या तर यातून लोक वगैरे शिकतात. तर बऱ्यापैकी आपण ऑलरेडी व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत आणि ह्याच्यातीलच काही चुका वगैरे जर असतील तर एक चूक तर मी सांगितलेलीच आहे की ज्यावेळेस शेळी येते आणि त्याच्या लहान पिल्लं वगैरे होतात, तर त्यावेळेस 15 ते 20 दिवस त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांची काळजी नाही घेतली तर आता हा चांगला शेळ्यांचा किंवा पिल्लांचा स्टॉक दिसतोय. परंतु आमच्या वरच्या कप्प्यामध्ये अशी काही 3 पिल्लं आहेत, त्यांना 3-4 महिने झालं तरी त्यांचं वजन वाढ वगैरे अजिबात झालेली नाही. तर त्यांना एक राईट दूध देणं गरजेचं आहे. जर एक शेळी दूध देत नसेल तरी बाहेरून दूध आणून देणं ही त्यांना गरजेचं आहे. 1 महिना तरी त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि अशा पिल्लांसाठी व्यवस्थित खुराक वगैरे देणं खूप गरजेचं आहे. दुसरं मिस्टेक मित्रांनो, ज्यावेळेस पावसाळा वगैरे येतो त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यासाठी PPR लस वगैरे करणं खूप गरजेचं आहे. कारण एकदा जर तो आजार आला तर शेळ्या अजिबात राहतच नाहीत किंवा मरू शकतात आणि सर्व तुमचं शेड वगैरे खाली होऊ शकतं. तर ती ही लस तुम्ही करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांना माहीत नाही की PPR लस कुठून आणायची, तर त्यासाठी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधून म्हणजे गव्हर्नमेंटवाले डॉक्टर्स वगैरे येतात. तर आपल्या शेडमध्ये आपण त्यांना फक्त ₹500 दिले की हे सर्व जे काही शेड आहेत त्यांना ते कम्प्लिटली PPR लस देतात, टोचून देतात. तर एवढं गव्हर्नमेंट पण फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते, तर त्याचाही तुम्ही फायदा घेतला पाहिजे. तर आपला हा जो गाडा आहे हा आपण शेतामध्ये घेऊन आलो आहे आणि ही कॅरेट आता शेताच्या तालीवरती ठेवून तिकडं शेतामध्ये याचा खत टाकायचा आहे. तर मामा व्हिडिओ करते. हे बोट घ्या तिकडं, कॅमेऱ्याला अडवेल. हां मामा, तर रोज एवढी 12 का निघतात ना खत? हा, हे खत टाकल्यावर फायदा होतोय? पीक चांगलं येतं ना. कुठल्या कुठल्या ह्याला टाकताय? कडवाळ पुन्हा तिथल्या आता मका केली त्या कडवाळ केल्या त्या कडवाळात टाकलं. तर हे झालं की पुन्हा ह्या कडवाळ दुसऱ्या नावात टाकायचं आणखी. इथं खत. आणि खताचा रिझल्ट चांगला आहे का? हा, खत म्हणजे काय पावडर असलेली आहे ना, लेंडी पावडर. पावडर बाहेरनं विकत घ्यायची म्हणलं तर किती महाग मिळते? लय महाग, 7,000 रुपये टेलर आहे. ह्याचा हा, म्हणजे काय शेणापेक्षा महाग आहे? हा, शेण बी तसंच आहे ना. होय. हा, आज लईच कॅरेट निघली पण. का मामा बाहेरचे असल्यावर- काढले ते. मी असल्यावर काय लय निघते ते. बाहेर असल्यावर किती 3 नाही तर 4 काढते ते खटाखटी. मी असल्यावर 12-13 निघते ती. काल 18 निघाली. होय. आणि आज परत एवढी. हा, आता उद्या आणि 18 निघते ती. बाहेर ते लोटत नाही ती ना ती. हा. द्या. तर बघितलं का, मामा म्हणत होते मामा असल्यावर सगळं जर शेड क्लीन केलं तर 12 ते 18 कॅरेट निघतात. आणि हेच जर कॅरेट एक ट्रेलर विकत आणायचं म्हटलं 60,000 रुपये रेट लागतोय. तर एवढं आपलं पैसे वाचतात या अशा खतामुळे. आणि हेच आपल्या शेतात टाकायला सुरू आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही शेतातील गाडा ओढतोय आणि मामा शेळीची माहिती सांगणार आहेत. सगळ्या शेळ्या किती काय काय काम करावं लागतं आणि मी गाडा ओढतोय. सांगा मला. सकाळ सकाळ उठल्या 8 क्या 6 8 क्या
कप लोटायला लागतात. भात कप लोटून केर भरायचा आणि शेतामध्ये नेऊन टाकायचा. किती वाजता जावं लागतं? शेडमध्ये 5 वाजता जावं लागतं. सकाळी. हा, किती वेळ जातो? एक तास 1.5 तास जातो की. परत मका ती कधी टाकायची सांगायचं. मका काल कडवाळ टाकलं. एक अर्धा हे 10-15 गुंठ. आता ते सारं काल वरलं, आता भिजवून काढायचं. शेळ्यांना ती मका खायला टाक. मका शाळ्यातनी गहू आणला ते 20 पोती. मका आहे 10-12 पोती. एवढी शाळेतली मका लागते. वैरण कधी टाकायची? वैरण आता टाकली मी पुन्हा 4 वाजता टाकायची. गवताची वैरण करायची. कुठे इथं टाकायचं? हा हा, बात करे. तर मित्रांनो, हा आपला थांबा आता एवढं एखाद्या 3 मांडायच्या. 2-3 जाते का बघते तसं. आडवी ठेवायची म्हणजे जाते. मामा, आपण किती शेळ्यापासून सुरुवात केली होती? आम्ही वय सुरुवातीला किती 10-15 होत्या. 10च होत्या. 10 पासून आता एवढी 100 पर्यंत गेले ते. आपला आकडा परवडतंय. काय मिली त्यातली बरी. इशिक मिली. अयो, कोण आलं? गाडीकडे दाखवा. साहेबाची गाडी आली. मग कोणाची आली गाडी? गाडा साईडला. साहेब काय खाली उतर ना. दाखवा मागेला एखादी गाडी आली. उगीच कॅरेट मानतोय. साईड घ्यावा लागेल गाडा. तिकडे, साईड लागेल पलीकडे. घे पलीकडच्या आत, साईडला आत घे पाच समजा. हा घे घे चारीत. दाखवलो का? आमची लेखाची गाडी. नाद करायचा नाही म्हणा. वय जाऊ दे तिकडे, तिकडे कशा आणतो. फोन घेऊ दे. तर आता जी गाडी गेली होती मामाची पुण्यामध्ये 2 घर आहेत. इकडं आता रानबीन घेतलंय. केळीची बाग आहे 10-15 एकर. मामाला कच्चा समजायचा नाही. मामा आपल्याकडे आल्यावर मदत वगैरे करू लागतात किंवा मामाच्या कृपेनेच आपलं एवढं सगळं मोठं झाले.